सुरू करा. बोला. हॅलो, आधी पत्ता सांगू का तुम्हाला माझा? हो, तुमचं नाव आणि गाव सांगा सर. हो, माझे नाव आहे धाकल जानू. बोला सर. धाकल जानू गोविंद, चिकनपाडा, पोस्ट ताक, तालुका मोखाडा, जिल्हा ठाणे. बर सर, आता मला एक सांगा, तुमच्या गावाची लोकसंख्या काय आहे अंदाजे आताच्या जनगणनेनुसार? 2332. अच्छा, गावामध्ये किती अंगणवाड्या आहेत सर? हो, अंगणवाड्या 4 अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये किती मुलं शिकतात? ते अंगणवाडीची मुलं नाही मला सांगता येणार. बर, गावात किती प्राथमिक शाळा आहेत सर? 5 आहेत. थांबा 2 मिनिट. बर, त्या शाळेमध्ये किती मुलं शिकतात सर? ते नाही सांगता येणार. बरं, शिक्षक किती आहे त्या शाळेत? शाखेला शिक्षक 3 आहे. जिल्हा परिषदला शिक्षक शाखेला 3 आहे. अच्छा, गावामध्ये माध्यमिक शाळा आहे का सर? नाही, जिल्हा परिषदची आहे. बर सर, इयत्ता 7वी नंतर मुलं शाळा सोडून जातात का सर? जिल्हा परिषदला 5वीच आहे, 1ली ते 4थी पर्यंत. बर बर सर, गावामध्ये अपंगांसाठी वेगळ्या शाळा आहेत का? वेगळ्या शाळा नाही. गावामध्ये जवळचं कॉलेज किंवा महाविद्यालय कुठे आहे? आम्हाला मोखाड्याला. गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का सर? उपकेंद्र आहे. बर, गावामध्ये आशा आहेत का? काय? आशा आहे. किती आहेत? काय सांगितलं? आहे ना. किती आहेत? काय नाही सांगता येणार. बर, गावामध्ये सर बाल मृत्यू दर आणि माता मृत्यू दर किती टक्के आहे? ते नाही सांगता येणार. बर, गावामधील सर्वसाधारण लोकांना कोणकोणते आजार होतात? जरा टीबीचा होतो, ताप, मलेरिया. बर, जेवढं आहे तेवढं होतात ना त्यांना. मग ते लाकडाच्या जेवढ्या त्यांनी खांदावरून येतं मोकळ्याला. बर, गावातील किती अपंग व्यक्ती आहेत? अपंग व्यक्ती 5 असतील, 5-6. त्यांना कुठल्या प्रकारचं अपंगत्व आहे सर? अपंग त्यानं कोणतंच काय काम धंदा करता येत नाही ना बाकी आहे ना. अच्छा, अपंगचा प्रकार कुठला आहे सर, ते विचारते मी. ते नाही सांगता येणार मला. बर, गावामध्ये सर जवळचं बाल आरोग्य केंद्र किंवा चांगलं रुग्णालय किती लांब आहे? तालुक्याला मोकळ्याला. हा, किती लांब आहे? आहे ते 7-8 किलोमीटर आहे. अच्छा, गावामध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे का? नाही. म्हणजे रुग्णवाहिका आहे का? नाही. गावात HIV बाधित व्यक्ती आहेत का? ते नाही. गावात सर किती टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात आणि किती टक्के लोक त्याच्याशी निगडीत आहेत? निमाच्या वर तिकडे जातात, आंबारी पुढे सगळे बसके बांधून जातात. तिकडे काम धंदा काहीच नाही. बर, आणि ते एक आता बाई सध्या सिरियस केस आहे, तिकडे गाडी निवडवली आहे आंबारीला. गावामध्ये कोणत्या प्रकारचं धान्य पिकविलं जाते? नागली, वरई, उडदी, भात, बर, उडासणी, एवढं पिकवलं जातं. प्रत्येक कुटुंबाची किती एकर शेती आहे सर? ते शेती असं किरकोळ आहे, वर्षात वर्ष धान्य नाही पुरत. ते डोंगराळ भाग असल्यामुळं. शेतकऱ्याचं सर वार्षिक उत्पन्न काय आहे? ते जसे आहे जमीन तसे ते आहे, पण ते सांगता येणार नाही आपल्याला ना. बर सर, शेतावर काम करणाऱ्याला रोज किती रोजगार मिळतो? आमच्याकडे 50 रुपये, पण ते सगळे मंजुरी सुद्धा कोणी लावत नाही. 50 रुपये देऊन तरी कोणी भेटत नाही आणि ते स्वतःच करतात. अच्छा, शेती करण्यासाठी सर पाणी कोणत्या माध्यमातून वापरलं जाते? वर्षात नाही, दुसरं काहीच नाही, वरून पडलं तेव्हा पाणी. अच्छा, थोडं सावकाश बोला सर. हो, चालेल. हा, तुमच्या गावात किंवा त्या जवळच्या भागात सर शेतकरी आत्महत्या करतात का सर? आता काय मागं केली की पाऊस नाही पडल्यामुळे त्याने आत्महत्या केली. अच्छा, तर त्या आत्महत्या मागचं कारण काय होतं? कारण त्याची शेती पाऊसच नाही पडला, लागवड केल्यानंतर पाऊसच पडल्यानंतर त्याने आत्महत्या केला. बर सर, गावामध्ये किती लोक दारिद्र्य रेषेखाली राहतात? दारिद्र्याचे निमा असतील, निमा सुटल्यात, जे गरीब ते सुटल्यात, जे गाड्या
मोटरसायकल परिस्थिती चांगली त्यांचे नंबर आहेत दारिद्र्यमध्ये आणि ज्यांना जे गरीब आहेत ते मंजूर करतात त्यांचे नंबरच नाही. असे किती लोक आहेत जे दारिद्र्य रेषेखाली आहेत? सांगता येणार नाही ते. बर सर, एक नरेगा नावाची योजना आहे. कोणत्या नावाची? नरेगा. त्यामध्ये जे दारिद्र्य रेषेखाली जे लोक आहेत, कुटुंब आहेत, त्यांना 100 दिवसाच्या रोजगाराचे पैसे मिळतात. तर अशी योजना तुमच्या गावात आहे का कार्यरत? नाही. बरं सर, बेरोजगारामुळे लोक स्थलांतरित होतात का? ते नाही. बरं सर, तुम्हाला पिण्याचे पाणी गावातच मिळते का? नाही, फार 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर पाणी बाहेर जातात. अच्छा, गावामध्ये सर महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांब जावं लागतं का? हो. तर ते किती लांब जातात आणि त्यांना किती वेळ लागतो पाणी घरी घेऊन आणण्यासाठी? 1-1.5 तास लागतं एवढं अंतर बघायला आहे बायांना. अच्छा सर, पिण्याचं पाणी कसं आहे? पिण्याचे पाणी त्या बरोबर नाही, सगळं खडू पाणी कसं तरी आणतात, पण ते पियाला गरजेचंच आहे ना. खराब असं तरी पाणीच काही ठिकाण नाही भेटत, मग पिण्या भागच आहे ते ना. अच्छा, विहिरीनं पाणी नाही ना. अच्छा सर, गावात किती टक्के लोकांच्या घरी शौचालय आहेत? शौचालय थोडे आहेत, जास्त करून नाही. गरीब लोक पाण्यामुळे शौचालय नाही, थोडे आहेत, ज्याचे त्याच्या बाकी नाही. किती टक्के आहे सर असे लोक? असे कमीत कमी 10 असतील ना, ते बाकी सगळे असेच आहेत. अच्छा सर, ज्या लोकांच्या घरी शौचालय आहेत ते किती टक्के त्याचा वापर करतात? वापर करतात बाकी 7-8 तरी. अच्छा सर, तुमच्या गावामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने वागणूक दिली जाते का? हो. सर, पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन दिलं जाते का? हो. गावात सर अनुसूचित जाती व जमातीमधील लोकांना समान वागणूक दिली जाते का? हो. गावात किती टक्के लोकांना दारूचं व्यसन आहे सर? दारूचं वेळ निमा असेल. अच्छा, पूर्ण बाकी असतील, बाकी जे आता असतात ती ती बाई कामवते नाही, ती पुरुष येतो ते बाईला त्रास देतो घरामध्ये, सगळ्यामध्ये धावपळ करते ते बाईची. अच्छा सर, प्रत्येक दिवशी ज्या लोकांना दारूचं व्यसन आहे ते किती पैसे खर्च करतात? ते आले जेवढे आपलं 500 आपलं मंजूर करून ते एका दिवसात 500 संपून टाकतो ते यायला बसला कर. अच्छा सर, गावात किती टक्के लोक तंबाखू खातात? तंबाखू नाही खात. अच्छा सर, 18 ते 30 हे एक वय आहे. या वयामधील युवकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? 18 ते 30 या वयामध्ये कुठल्या समस्यांना युवकांना तोंड द्यावं लागतं? ते 18 ते 30 ते नाही मला सांगता येणार. बरं ठीक आहे सर, तुमच्या गावामध्ये बँक आहे का? बँक आमच्या गावात नाही, तालुक्यात ठिकाणी. अच्छा, किती बँक आहे? बँक आहेत 4 असतील. 4 आहेत 4. अच्छा सर, तुमच्या गावामध्ये किती बचत गट आणि महिला मंडळ आहेत? बचत गट आहे किती? 10 ते 12 बचत गट आहे. आणि महिला मंडळ? ते नाही सांगता येणार. बरं सर, तुमच्या गावात पुरुष पैशांची बचत करतात का? पुरुष नाही बचत करत पैशांची, बाया करतात. आणि बायका कशा प्रकारे बचत करतात पैशांची? त्या काहीतरी शेतमजुरी करून इकडे तिकडे जातात, कोणाच्या आणि मग ते बचत करतात. बरं, गावापासून सर जवळच्या शहरात जाण्यासाठीचा मार्ग चांगला आहे का? नाही, सगळं पायी प्रवेश करतात बाकी. अच्छा, गावाच्या आत सर चांगले रस्ते आहेत का? रस्ते नाही बरोबर आहे, आमच्या डोंगराळ भागात रस्ते पण नाही बरोबर. बरं, गावात सर सर्व लोकांच्या घरी वीज आहे का? हो, वीज आहे. आणि लोड शेडिंग होते का? भारनियमन होते का गावात? हो, ते नाही सांगता येणार. अच्छा, गावात सर किती टक्के लोकांच्या घरी मोबाईल फोन्स आहेत? मोबाईल आहेत, बाकी आणि बाकीचे नाही. अच्छा, किती टक्के लोक वर्तमानपत्रक वाचतात? ते नाही सांगता येणार. बरं, गावात किती लोकांकडे संगणक आणि इंटरनेट आहे? मॅडम, ते नाही सांगता येणार. बरं सर, प्रत्येक गावामध्ये एक पंचायती राज असते बरोबर? हो. तर त्या पंचायती राजाचा गावातील लोकांना कसा फायदा होत आहे सर? हॅलो. हा, ग्रामपंचायतीचा गावामधल्या लोकांना कसा फायदा होतो सर?
ते काम हे सगळी बाकीची योजना होती ती बाकी बंद झाली ना मॅडम. हा ती सगळी होती स्कीम होत्या, समाज कल्याण कौला होत्या, दुरुस्त्या होत्या, या घरकुल्या होत्या, ते बाकी बंद करून शासनाने टाकला. आता जे कमी गुन्ह्याचे त्या ग्रामपंचायत सध्या गेले आहे. बर. तर आता शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारते. आम्हाला गावातील सरपंचाला एक उत्तम सरपंच म्हणून एक अवॉर्ड द्यायचा आहे, म्हणजे एक बक्षीस द्यायचं आहे आम्हाला. तर तुम्हाला काय वाटतं, एक चांगल्या सरपंचामध्ये कुठले गुण असणं आवश्यक आहे? चालेल. कुठले गुण असले पाहिजे एक सरपंचामध्ये? लोकांची कामं करणं ना. लोकांची कामं करणं, आणखीन लोकांची कामं करणं, जे काय असेल ते सगळं त्यांची कामं करणं हे गरजेचं आहे ना. आणखीन लोकांची जशी कामं दुसरी काय असेल हे सगळं किरकोळ काम ते सगळं त्यांचं पाहावं लागतं ना. बर.